पडळकर तुमचा सुद्धा इतिहास पुसण्याचं काम त्याच लोकांनी केलंय. त्यांचा एवढा पुळका तुम्हाला यायचं कारण काय? इतिहास घडवलाय मावळ्यांनी. पडळकर लक्षात घ्या, मेंदूचा वापर करा. इतिहास घडवलाय मावळ्यांनी, तो लिहिला नाही. लिहिला मनुवादी कावळ्यांनी, तो सोयीचा लिहिलाय. म्हणून तुमच्यासारखी माणसं त्यांची चाकरी करतात, लक्षात ठेवा. आणि पडळकरांनी तर संभाजी ब्रिगेडला खरं तर अक्कल शिकवूच नाही. अरे जो माणूस आपल्या कुलदैवताचा बिरोबाचा होऊ शकत नाही, जो माणूस धनगरांचा होऊ शकत नाही, तो माणूस समाजाचा काय होणार? पडळ सारखा माणूस हा लाचार म्हणून हा त्याच फडणवीसांच्या पायापाशी पडण्यासाठी उठसूट कुणावरही अत्यंत घाणेरडा आणि गलिच्छ बोलण्यासाठीच पाळलेला माणूस आहे. मला तर प्रश्न पडलाय, त्या सांगलीमध्ये एवढी पिसाळलेली कुत्री फिरतायत, पडळकर कस काय त्याच्यातून वाचले? का पडळकरला चावलेलं अजून काही दिसलेलं नाही कुणाला? कारण नाही त्यांना चावतात, मग हे कसं काय वाचतायत? कारण हे पिसाळल्यासारखं काहीही बरळतायत. आणि काय शरद पवारचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध आहे? आजपर्यंत आमचा एकही नेता त्यांचं एखादं